इतिहासाची भीती वाटते, अभ्यास कसा करायचा ते समजत नाही, पेपर कसा लिहायचा, 40 आउट ऑफ 40 मार्क्स मिळतील का? खूप सारे क्वेश्चन्स तुमच्या मनात असतात मित्रांनो. तर इतिहासामध्ये सुद्धा तुम्हाला 40 आउट ऑफ 40 मार्क्स मिळू शकतात. फक्त प्रॉपर प्लॅनिंगने अभ्यास करायचा आहे ते सुद्धा सांगते. पेपर कसा लिहायचा ते सुद्धा बघूयात. तर मित्रांनो, तुम्हाला पेपराची सुरुवात जी काही आहे ती चांगल्या अक्षराने करायची आहे. ठीक आहे, तुमचं अक्षर चांगलं असेल तर तपासणाऱ्याला पेपर तपासायलाही इझी जातं. जे काही फर्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, नवीन क्वेश्चन नवीन पानावर आला, तर त्याची जी सुरुवात आहे, जसं की योग्य पर्याय निवडून लिहा, तर व्यवस्थित लिहा, काळजीपूर्वक. व्यवस्थित जर तुम्ही चॅप्टरचा अभ्यास केला असेल, तर तुम्हाला ते लिहिता येईल आणि पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला त्यामध्ये मिळतील. त्यासाठी तुमचं पाठ्यपुस्तकचं जे काही लेसन्स आहेत, ते सर्व व्यवस्थित रीड करायचे, आकृती पूर्ण करायची. हा क्वेश्चन सुद्धा खूप इझी असतो मित्रांनो, त्याच्यात तुमचा मार्क्स जायला नको. तर इतिहास हा सब्जेक्ट आणि राज्यशास्त्र या सब्जेक्टमध्ये तुम्हाला की पॉइंट्स मुद्द्यांनुसार अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, तर बघा, तुम्हाला काय करायचं, जेव्हा तुम्ही अभ्यास करणार ना, त्यासाठी तुम्हाला जे काही महत्वाचे टॉपिक्स आहेत ते पूर्ण पाठ्यपुस्तकातून व्यवस्थित रीड करा, समजून घ्या. समजत नसेल तर एक स्टोरी टाईप त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आन्सर लिहायचं. आणि एक टेक्निक लक्षात घेऊन घ्या, जेव्हाही तुम्ही आन्सर लिहिणार, तर 2 मार्काचा क्वेश्चन असेल तर मित्रांनो, त्याच्यात तुमचे 4 पॉइंट्स 4 मुद्द्यांमध्ये तुमचं आन्सर लिहिलं गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीने 3 मार्कांचं असेल तर 6 पॉइंट्स मध्ये तुम्हाला ते आन्सर लिहायचंय. अशा पद्धतीने जर तुम्ही उत्तर लिहिलं, जसं की हे बघू शकतात तुम्ही, असं उत्तर लिहिले तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स या क्वेश्चन मध्ये मिळून जातात. आणि जे काही महत्वाचे मुद्दे त्याला थोडं अंडरलाईन करा, कीवर्ड्सला हायलाईट करा आणि पॉइंट्स मध्येच उत्तर लिहायचा प्रयत्न करा मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीने सुटसुटीत नवीन प्रश्न नवीन पानावर आला, मुद्द्यांनुसार उत्तर लिहायचंय. 3 पैकी 3 मार्कांचा क्वेश्चन असेल तर 3 पैकी 3 मार्क्स तुम्हाला तिथे मिळतील. ठीक आहे, जे काही घटना आहेत, नाव असतील ते व्यवस्थित लक्षात घ्या. हे तुमचं केव्हा लक्षात येईल, जेव्हा तुम्ही पूर्ण लेसन, पूर्ण जो काही धडा आहे इतिहासाचा, तो व्यवस्थित वाचलेला असेल तर. कमी वेळेत खूप जास्त अभ्यास करायचा असतो, त्यामुळे सोपी टेक्निक सांगते, की जे काही इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे ज्याच्यावर आतापर्यंत क्वेश्चन्स विचारले गेले, ते जे टॉपिक आहे तो पूर्ण अभ्यासा मित्रांनो. फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन नका अभ्यासू, तर पूर्ण तो टॉपिक अभ्यासा. म्हणजे त्याच्यातून कुठलाही प्रश्न येऊ द्या, तर तुम्हाला त्याचे मार्क्स बिलकुल जाणार नाहीत. खूप इझी इझी क्वेश्चन्स विचारले गेले असतात, त्या सुद्धा तुमच्या चुका होतात. तर हेच कारण आहे त्यामागे, की तुम्ही व्यवस्थित वाचन करत नाही. समजत नाहीये व्यवस्थित, पहिले एकदा रीड करा, दोनदा रीड करा आणि स्टोरी टाईप लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला इतिहास आणि राज्यशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी PYQ ची हेल्प घेऊ शकतात. जे काही इम्पॉर्टंट आतापर्यंतच्या ज्या नोट्स काढल्यात त्या प्रिपेअर करा. छान पद्धतीने पेपर लिहा. पेपर प्रेझेंटेशन हे जे काही मी दाखवलं, अशा पद्धतीने तुमचा पेपर लिहिला गेला पाहिजे. मग तुम्हाला 40 पैकी 40 मार्क इझिली या पेपरात मिळतीलच.